तो उस दिन हमारी न्यूज़पेपर में न्यूज़ भी आई, आप सभी ने देखी होगी लोकमत में, कि इशारे के माध्यम से अभी तक हमारी इलेक्शन की जो ऑर्डर है वो अभी तक नहीं निकाली गई है। और आगे पीछे उनका चल रहा है। अभी देवयानी मैडम ने तो उनका काम कर दिया और बावनकुळे मैडम अभी तक ऑर्डर नहीं निकाल रही। और अगर मैडम को ऑर्डर नहीं निकालनी है तो आज हम सारे लोगों के साइन लेके हम लोग एसआरए में भी देने वाले हैं। कुछ साइन हमें और लगेंगे। मुरिया जी तो ज़रा प्लीज़ कलेक्ट कीजिए आज के दिन में। तो और हम लोग वो एसआरए में देके अगले मंगलवार के दिन हम एसआरए पर आंदोलन करेंगे, ठीक है। क्योंकि अगर हमारे हक के लिए हमें नहीं दे रहे, जो हमारा हक है, जो संवैधानिक अधिकार हमें दिया, तो अभी हमारा जो संवैधानिक अधिकार है अगर हमें एसआरए नहीं दे रहा है तो हमें एक ही पर्याय है, वो है आंदोलन करना का। और जैसे हमने पिछली बार किया था, हमारा जो भी खर्चा होता है उन्हें दो, हम लोग करेंगे। जो भी खर्चा है, हमारे पास पैसे जमा है उसके, तो हम लोग फिर से बैनर लगाएंगे पूरे गोरेगांव में। परसों के दिन सारे बैनर लगाएंगे और 7 दिन के अंदर अगर हमें ऑर्डर इलेक्शन का नहीं निकला तो मंगलवार के दिन, अगले मंगलवार को सारे लोग एसआरए के बाहर जाके बैठेंगे। जो होने वाला है, जैसे होगा वो देखा जाएगा। मीटिंग के लिए अभी बहुत कम लोग आ रहे हैं, बहुत कम लोग आते हैं। तो सभी से निवेदन है कि अगले मंगलवार के दिन आंदोलन के लिए तो आइए सब मिलकर, ठीक है। जितने लोग हैं सारे लोग छुट्टी लीजिए, थोड़ा सा वक्त निकालिए और आंदोलन के लिए हम सब लोग इकट्ठा होंगे। कैसे रहेगा, क्या रहेगा, कैसे करना है, हम सारी चीज़ें आपको बाद में बताएंगे। पर अभी हम लोग लेटर देने वाले हैं। कल एसआरए में भी लेटर देंगे, वहाँ के पुलिस स्टेशन को भी लेटर देंगे। लास्ट टाइम हमारा पुलिस स्टेशन ने ही काम करवा के दिया था। उन्होंने बोला कि आप लोग मत जाओ, मैं बात करता हूँ ऑफिसर से और हम लोग वो बात करके ये करते हैं, उसको सॉल्व करते हैं। तो अभी 7 महीना हो गया। अभी 7 महीना अगर एसआरए काम नहीं कर रहा है तो हमारे पास अभी अंतिम पर्याय एक ही है कि हम लोग आंदोलन करें। हमें कुछ भी करके हमारी नई कमेटी चुनाव करके लानी ही है, क्योंकि जब तक नई कमेटी नहीं आती तब तक आगे का काम हमारा नहीं होने वाला है। तो अभी हमारे लिए एक ही वो बचा है कि हम लोग आंदोलन करें। तो अगले मंगलवार के दिन हमारा आंदोलन होगा और हम लोग एसआरए पे जाएंगे। उनको सुनना है नहीं सुनना है, हम लोग वहीं पे बैठे रहेंगे। भले हमारे 2 दिन जाए, 3 दिन जाए, हमें वहाँ से उठा के पुलिस स्टेशन में डाले, जो भी करना है उनको करने दो। हम लोग वहाँ पे ही बैठे रहेंगे और जब तक हमें हमारे हक का जो भी ऑर्डर है, क्योंकि ये तो हमारा हक है कि हमारी इलेक्शन लगनी चाहिए। अगर वो आगे ढकेल रहे हैं और उनको ढकेलने के लिए कोई बता रहा है या फिर क्या कर रहा है हमें पता नहीं है। तो अगर ऐसा हो रहा है, अभी हनुमान टेकड़ी का तो इलेक्शन हुआ, हमारे इधर का ही है ना, गोरेगांव का ही है। हनुमान टेकड़ी का इलेक्शन हुआ, फिर हमारा इलेक्शन क्यों नहीं लग रहा है? तो अभी हम 7 दिन के अंदर अगर आंदोलन नहीं करना पड़ा, ऑर्डर निकल गया तो हमारी तो चल पड़ी। पर ये तैयारी रखो कि हमें मंगलवार के दिन एसआरए के ऑफिस के बाहर जाके बैठना है। ये हमारा पहला काम है। दूसरा कि जो 16-17 लोगों का भाड़ा नहीं आया है अब तक, जो अपात्र से पात्र हुए हैं, जिन लोगों का भाड़ा नहीं मिला है, जो अभय योजना से भी पात्र हुए हैं, तो मैंने सबसे बात की। मैंने संदीप दादा को भी ये सारे पेपर हमने सारे दस्तावेज इकट्ठा करके युवा टीम ने दिए हैं। हमने गणेश गौरी जी से भी बात की उसके रिलेटेड, उनको रिक्वेस्ट की है कि हमारे सारे लोगों का भाड़ा मिलना चाहिए, क्योंकि वो पहले पात्र हुए हैं, ठीक है। तो फिर से एसआरए में एक लेटर डालने की कोशिश हम लोग करेंगे कि इन लोगों का भाड़ा नहीं आया, कि एसआरए के रिकॉर्ड पे भी चला जाए, क्योंकि जुलाई में भाड़ा ख़त्म हो रहा है, उसके बाद नया ही भाड़ा मिलने वाला है। तो पिछला भाड़ा भी सबको मिले, इसके लिए भी कोशिश जारी है। मैंने गणेश गौरी जी से भी बात की। गणेश गौरी जी ने मुझे बोला है कि उनका कुछ बाहर का एक्सेस रोड का काम चालू है, वो काम ख़त्म होने के बाद मैं 15 दिन में ये सारी चीज़ें प्रोसेस करके मैं भाड़ा देने की कोशिश करता हूँ। उन्होंने जो बोला है वो मैं बता रहा हूँ आपको। कल जाके आप मुझे नहीं बोलना कि आपने बोला था 15 दिन में आएगा और नहीं आ रहा है। मैंने जिसने जो बोला है वो मैं आपको बता रहा हूँ, तो ये भी आप ध्यान में रखिए। तो ऐसा नहीं होना चाहिए आगे जाके, नहीं पराग ने बोला था 15 दिन में भाड़ा आएगा और अभी तक हमारा भाड़ा नहीं मिला है। तो ये मैंने नहीं बोला है, उन्होंने जो मुझे बोला है वो मैं आपको बता रहा हूँ। और हम लोग कोशिश हमारा यही रहेगा कि सारे लोगों का जितना भी भाड़ा है, पिछला भाड़ा भी जिनका भाड़ा बचा है, 16-17 लोगों का जो भी है पात्र हुए हैं, उनको सबको भाड़ा मिले। तो ये हमारी बिल्कुल कोशिश है। पण आता सुगीने घेतले म्हणतो मग अजून त्याच्याकडे काय बाकी आहे काय पेपर? नाही, कैसा बघा कसं आहे माहिती आहे का, सुगीने जरी घेतलं
तरी स्विगी आणि राक्षी पार्टनरशिपमध्येच करणार आहे. आणि महत्त्वाचा त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की स्विगीने आम्हाला त्यावेळेला पण क्लिअरली सांगितलेलं आहे की ह्या प्रोजेक्टला बाहेरून रस्ता पाहिजे त्याला. त्या बाहेरून रस्त्याचं जोपर्यंत काम कन्फर्म होत नाही तोपर्यंत मी आतमधलं कोणतंही काम हातात घेऊ शकत नाही. ठीक आहे. तर त्यांचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बाहर का सब मीटिंग चालू आहे. इनको भी पता आहे सुरेंद्र जी को, बराबर ना. बाहर के ॲक्सेस रोडचं त्यांचं सगळं मीटिंग वगैरे सगळं चालू आहे. सगळं त्या लोक करतायत ॲक्सेस. कारण कसं आहे प्रोजेक्टला जोपर्यंत त्यांना ॲक्सेस मिळत नाही आतमध्ये, कारण सेल जे करायचं आहे ते आतमधून नाही करू शकत ते लोक. आणि बिल्डर कोणताही आल्यानंतर तो त्याच्या सेल पॉईंट ऑफ व्ह्यूनेच प्रोजेक्ट घेतो. तो तुम्हाला घरं बांधून देण्याची गोष्ट वेगळी आहे, पण त्याला त्याचं पाहिजे ना विकायला उद्या. त्यामुळे त्यांचं मीटिंग चालू आहे. त्यांचं फायनल स्टेजला आहे. ते लवकरात लवकर होईल. ते झाल्यानंतर आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण करून घेऊ. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की काही आपल्या इकडची प्रतिष्ठित नेते मंडळी ह्या प्रोजेक्टमध्ये एंट्री करायचा आता प्रयत्न करणार. कारण आता नवीन बिल्डर आल्यानंतर नवीन बिल्डरकडून माहिती आहे ना सगळे, कोणी वया छापून घेतं, कोणी हे करून घेतं. हां, तर मग आता सगळी बेडकं सगळी बाहेर पडतील. तर आपल्या इथून जी लोक ज्या पक्षामध्ये जिथे जातात त्या सगळ्यांना माझं निवेदन आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारे तुम्ही जाण्याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही सगळ्या पक्षांमध्ये जा, सगळ्यांकडून जे काही बेनिफिट मिळतात सगळ्यांनी घ्या. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण आपल्या प्रोजेक्टचा विषय आल्यानंतर त्यांना सांगायचं जय हिंद जय महाराष्ट्र. आम्ही कोणालाही इथे घेऊन येणार नाही तुमच्याकडे. आमची मुलं आणि आम्ही सक्षम आहोत आमचा लढा लढण्यासाठी. एक्झॅक्टली. आम्हाला कोणाचीही गरज नाही. आणि आत्तापर्यंत कोणी आलं नाही आपल्याकडे. आले का वायकरांनी आम्हाला सांगितलं तिकडे ते लोक गोरेगाव वेस्टच्या इशाऱ्याची सगळी मीटिंग लावतायत. अजून ठिकाणी मीटिंग लावतायत. अरे आम्ही नेऊन एक लेटरचा पूर्ण बंच दिला. कधी आमची दखल घेतली नाही वायकर साहेबांनी. आम्हाला म्हणाले की 25 तारखेला इलेक्शन झाल्या मी येतो. कोण होता त्या दिवशी आपण आप भी थे ना. क्या बोले 25 तारीख को आता हूँ. तर जर जी लोक ज्या पक्षाची मंडळी आपल्या इथे आपल्याला भेटायला येत नाही आहेत, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीत, आपल्या इकडून कोणीही ग्रुप बनवून त्यांच्याकडे आपल्या विषयासाठी जायचं नाही, अजिबात नाही. ठीक आहे. पहिली गोष्ट ही सगळ्यांनी लक्षात घ्या. बाकी तुम्ही पक्षाचे पदाधिकारी राहा, तुम्ही त्या पक्षाचं काम करा, मतदानासाठी काम करा. तुम्हाला तिथून जे काही आहे जे काही बेनिफिट्स मिळत असतील चांगली गोष्ट आहे, त्याला घ्या, सगळ्यांनी घ्या. हां, तर मग आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणालाही कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला आपल्याला एंट्री द्यायची नाही. म्हणून मी त्या दिवशी मुद्दाम म्हणालो आणि मी संदीप दादाला पण ठणकावून सांगितलेलं आहे की भाजपचाही आमच्या प्रोजेक्टशी काही संबंध नाही आहे. बिलकुल नाही. तू आम्हाला मदत करतोय, तुला पर्सनल लेवलला आम्ही मदत करणार. तुझ्या पक्षाकडे बघून आम्ही तिकडे येत नाही. आणि तुझा आणि आमचा तुझ्या पक्षाच्या लेवलशी काही संबंध नाही. तुझ्या पर्सनल लेवलला तू आम्हाला मदत केलीस ना, बोलवून मदत केलीस, तर आम्ही तुझ्यासाठी तुझ्या पाठीशी उभे राहणार, तुला मदत करणार. रात्री 2ला पण 100%. पण भाजप किंवा अजून काही असा काही आपला विषय नाही आणि तो ह्याच्या पुढेही नसणार आहे. त्यामुळे कुठल्याही नेत्याला आपल्या इथे आपल्याला एंट्री द्यायची नाही. हा दुसरा विषय आहे. भाड्याचा विषय सांगितला तुम्हाला सगळ्यांना की भाडं मिळवण्यासाठी आपण 100% प्रयत्न करतोय. जी लोक आहेत त्या लोकांसाठी जर तुम्हाला माहीत असेल, आपण आपले जे विजय मटकर आहे आपल्यापैकीच आहे मुलगा, तो बिचारा रोज एक दिवस आड करून रोज SRAला जातो फॉलोअपसाठी भाड्याच्या. आणि त्याच्यामुळे SRAची ऑर्डर पण एक आपण काढली. एक भाटावडेकर म्हणून आहेत आणि युसुफ अन्सारी, ज्यांना भाडं नव्हतं, एक SRAची ऑर्डर पण आपण काढलेली आहे. त्यांना भाडं नाही मिळालं आहे म्हणून. ठीक आहे. तर तेही भाडं होय तेच ते त्याची ऑर्डर पण आपण आता SRAमधून काढली आहे. विजयदादाने ती ऑर्डर सगळी घेतली आता SRAमधून. त्याच्यासाठी पण आपण आता फॉलोअप चालू करू. आणि जी आवाज योजनेमधून पात्र झालेली लोक आहेत, जी लोक आहेत सगळी, त्यांना पण मागचं भाडं मिळण्यासाठी सगळं 100% प्रयत्न करणार. आम्ही कुठेही काही सोडलेलं नाही आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही सगळे फोन करत असता, दिवसभर कामामधून फोन उचलता येत नाहीत सगळ्यांचे, आणि सगळ्यांशी या विषयावर सविस्तर बोलता येत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल मी आत्ताच माफी मागतो तुमची. कारण एवढा दिवसभरात तिकडे कामाला जातो तर आपल्याला त्यांचं काम करायला पाहिजे. हे काम करू शकत नाही आपण. त्यामुळे ह्या बाबतीत निश्चिंत राहा की समजा भाडं जरी नाही आलं तरी आम्ही प्रयत्न करतोय की 100% तुम्हाला भाडं मिळेल. आम्ही प्रयत्न करू, जे आमच्या हातात आहे ते आम्ही 100% करणार आहे. ठीक आहे. तर हा एक विषय आहे. आपण आंदोलन पुढच्या मंगळवारी SRAला करतो आहोत.
त्यासाठी आपल्याला दादा बॅनर पण लावायचे आहेत. उद्या परवा आपण बॅनर लावून घेऊ गोरेगावमध्ये सगळ्या. उद्या त्याचं कॉन्टेंट वगैरे फायनल करून DTP फायनल करून आपण प्रिंटिंगला देऊया बॅनर आणि परवा बॅनर लावून टाकूया गोरेगावमध्ये. उद्या आपण लेटर टाकतो SRAला की आमच्या इलेक्शनची ऑर्डर तुम्ही काढत नाही. जर तुम्ही काढत नसाल तर आम्ही येऊन SRAच्या बाहेर बसतो. काय करायचं आहे आम्हाला, मारायचं आहे मारा, काही करायचे, गोळी झाडायची तर गोळी झाडा. ठीक आहे. ती छत्री का नाही ती राज आला नाही अजून. येऊ दे, त्याचे पण आगमन पाहिजे.